प्रयागराज शहरातला साऊथ मलाका परिसर 2 जूनला इथल्या भाजी मंडी चौकातल्या एका कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली होती. दुपारपर्यंत ही दुर्गंधी एवढी वाढली की कॉम्प्लेक्समधल्या दुकानदारांना इथं थांबणंही अवघड झालं. दुपारी त्यांनी पोलिसांना बोलावलं. डॉग स्क्वॉडमधला श्वान वासाच्या दिशेनं कॉम्प्लेक्सच्या वर असलेल्या घरासमोर जाऊन उभा राहिला. पोलिसांनी दार तोडलं आणि ते आत शिरले. तेव्हा घरात 3 मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले. हे मृतदेह याच कॉम्प्लेक्सचे 70 वर्षीय मालक वीरेंद्र वैश्य, त्यांची पत्नी अनिता वैश्य आणि मुलगी मीनाक्षी वैश्य यांचे होते. घरातलं सगळं सोनं गायब झालेलं आणि एका पुठ्ठ्यावर लिहिलेलं होतं, बंटी बबली और बहुने मारा. त्यावरून वीरेंद्र यांचा मोठा मुलगा अश्विनीनं प्रॉपर्टीसाठी हे खून केल्याचा संशय पोलिसांना आला. पण तो जेलमध्ये असल्याचं त्यांना कळलं. थोड्या वेळानं वीरेंद्र यांचा धाकटा मुलगा अभिषेकचा सुद्धा शोध घेतला, पण त्याचा मृतदेह खालच्याच एका दुकानात पोलिसांना सापडला. पोलिसांचे अंदाज खोटे ठरत होते, पण पुढच्या 12 तासांतच पोलिसांनी या केसचा छडा लावला. वीरेंद्र वैश्य, अनिता वैश्य आणि मीनाक्षी वैश्य या तिघांचे खून अभिषेकनंच केले होते. अभिषेकनं हे खून केलेले असतानाच त्याचा खून कोणी केला याचाही पोलिसांनी शोध लावला. मुळात हे सगळे खून करणारा माणूस एकच होता. मुख्य म्हणजे या मृत्यूंची माहिती मिळाल्यानंतर त्या परिसरात जी गर्दी झाली होती, त्या गर्दीत तो शांतपणे सिगरेट ओढत उभा होता. प्रयागराजमधली ही थ्रिलर स्टोरी आहे काय, आणि पोलिसांनी या हत्याकांडाचं कोडं कसं सोडवलं, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. प्रयागराजचा साऊथ मलाका परिसर मोठ्या बाजारपेठेसाठी ओळखला जातो. इथल्याच सब्जी मंडी चौकात वीरेंद्र वैश्य हे व्यावसायिक राहत होते. चौकात मोक्याच्या ठिकाणी त्यांचं 14 दुकानांचं कॉम्प्लेक्स आहे. ते बायको, 2 मुलं आणि मुलगी मीनाक्षीसह दुकानांच्या वर बांधलेल्या घरात राहायचे. दुकानांचं भाडं आणि रिअल एस्टेटमधल्या इन्व्हेस्टमेंट्समुळे घरात पैसा भरपूर येत होता. 14 पैकी एका दुकानात मीनाक्षी गिफ्ट शॉप चालवायची. वीरेंद्र यांनी काही वर्षांआधी मोठा मुलगा अश्विनी उर्फ बंटीचं लग्न लावून दिलं होतं. पण काही वर्षांनी 9 लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात अश्विनी आणि त्याची बायको ऋतू उर्फ बबलीला तुरुंगात टाकण्यात आलं. झालेल्या बदनामीमुळे वीरेंद्र यांनी अश्विनी आणि ऋतूला प्रॉपर्टीतून बेदखल केलं होतं. वीरेंद्र यांचा दुसरा मुलगा अभिषेक नेटवर्क मार्केटिंगचं काम करायचा, पण त्याला बरेच नाद होते. दारू आणि जुगारात त्यानं लाखो रुपये बुडवले होते. त्याच्या या स्वभावाला कंटाळून वीरेंद्र वैश्य यांनी अभिषेकला सुद्धा संपत्तीतून बेदखल केलं. घरून पैसे येणं बंद झालं, पण अभिषेकचे नाद सुटत नव्हते. तो मित्रांकडून पैसे उधार घ्यायचा आणि दारू जुगारात उडवायचा, पण ह्यामुळे त्याच्यावरचं कर्ज वाढत गेलं. अभिषेकनं बऱ्याचदा वडिलांकडे पैसे मागितले, पण वीरेंद्र यांनी त्याला नकार दिला. यामुळे अभिषेकला त्याच्या वडिलांचा खूप राग यायचा, पण तो काहीच करू शकत नव्हता. त्याच्यावरचा कर्जाचा बोजा वाढल्यामुळं त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. हा सगळा विषय मिटवण्यासाठी त्याला भरपूर पैसा लागणार होता. मग तोच पैसा जमवण्यासाठी अभिषेकनं एक प्लॅन बनवला, आपल्याच घरात चोरी करण्याचा. घरातलं 1 किलो सोनं कुठे हे त्याला माहित होतं, पण तेवढं चोरून उपयोग नव्हता. अभिषेकला सगळ्यांना संपवून वीरेंद्र यांची सगळी प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची होती. प्लॅन मोठा होता, म्हणून अभिषेकला कोणाची तरी गरज लागणार होती. मग ह्या कामासाठी त्यानं वडिलांच्याच कॉम्प्लेक्समध्ये कचोरीचं दुकान लावणाऱ्या सनी गुप्ताची निवड केली. लुटलेल्या सोन्याचा अर्धा हिस्सा द्यायचं अभिषेकनं सनीला कबूल केलं. प्लॅन रेडी झाला, पण हे दोघं योग्य वेळ येण्याची वाट बघत होते. दरम्यान 31 मेच्या दुपारी 3:30 वाजता अभिषेकनं सनीला ठरल्याप्रमाणे एक लोखंडी रॉड, बियर आणि त्याच्या दुकानावरच्या कचोऱ्या घेऊन मीनाक्षीच्या गिफ्ट शॉपमध्ये बोलवून घेतलं. मीनाक्षी दुपारी आरामासाठी घरी गेल्यावर अभिषेक तिथं बसायचा. सनी सगळं सामान घेऊन आला. नंतर दोघांनीही बियर आणि कचोरीची पार्टी केली. सगळ्यांचा कार्यक्रम करायचा हे त्याच्या डोक्यात होतं. नशेत अभिषेकनं दुकानाचं शटर बंद केलं आणि दोघंही पायऱ्यांनी वर जायला लागले. तेवढ्यात त्यांना मीनाक्षी खाली उतरताना दिसली. तिला बघताच अभिषेकनं सनीला इशारा केला. सनीनं लगेचच मीनाक्षीचे दोन्ही हात पकडले. तिला काही कळायच्या आतच अभिषेकनं सोबत आणलेल्या लोखंडी रॉडनं आपली बहीण मीनाक्षीच्या डोक्यात घाव घातला. एकच वार करून न थांबता मीनाक्षीचा जीव जाईपर्यंत अभिषेकने वार केले. त्यानंतर सनीनं तिचा मृतदेह ओढत ओढत घराच्या हॉलमध्ये आणून ठेवला. मग ते दोघं बेडरूममध्ये शिरले. अभिषेकची आई अनिता आणि वडील वीरेंद्र झोपलेले होते. अभिषेकनं कसलाही विचार न करता दोघांच्याही डोक्यात रॉड घालायला सुरुवात केली. हा हल्ला एवढा जोरात झाला की अभिषेकच्या आई वडिलांना तोंडातून आवाज काढायची सुद्धा संधी मिळाली नाही. अभिषेकनं स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांना आणि सख्ख्या बहिणीला
संपवलं होतं. तिघांचेही खून झाल्यावर सनीनं हत्येसाठी वापरलेला रॉड पाण्याच्या टाकीत फेकून दिला. मग दोघांनी मिळून तिजोरी उघडली आणि त्यातले 1.5 कोटी किमतीचे आणि 1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने एका थैलीत भरले. पण यानंतर अभिषेकचा प्लॅन बी ऍक्टिव्ह झाला. या तिन्ही खुनांचा संशय आपल्यावर न येता तुरुंगात असलेल्या भावावर आणि त्याच्या बायकोवर जाण्यासाठी अभिषेकनं घराच्या भिंतीवर बहु बेटा असं लिहिलं. त्यासोबतच एका पुठ्ठ्यावर बंटी बबली बहुने मारा असं लिहिलं आणि तो पुठ्ठा बेडरूममध्ये फेकून दिला. सगळं मनासारखं झाल्यावर अभिषेक आणि सनी घराला कुलूप लावून पुन्हा मीनाक्षीच्या दुकानात गेले. अभिषेकनं सनीला पुन्हा बियर आणि कचोरी आणायला लावली. सोनं मिळाल्याच्या आनंदात दोघांनीही पार्टी केली. पण पार्टी झाल्यावर सनीनं सोन्याच्या वाटणीचा विषय काढला. अभिषेकनं सोन्याच्या थैलीतून सोन्याच्या 4 बांगड्या काढून दिल्या. चोरीचा माल अर्धा अर्धा वाटून घेण्याचा शब्द अभिषेकनं मोडला. सनीनं त्याच्याकडे आणखी सोन्याची मागणी केली, पण अभिषेकनं त्याला नकार दिला. सनीला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि त्यानं काहीच विचार न करता दुकानात पडलेल्या एका लोखंडी रॉडनं अभिषेकवर 12 वार केले. ज्या पॅटर्नमध्ये अभिषेकनं त्याच्या कुटुंबियांची हत्या केली होती त्याच पॅटर्नमध्ये सनीनं त्याला संपून टाकलं. नंतर त्याच्या तोंडावर ऍसिड टाकून ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला. सनीचे कपडे रक्तानं भरले होते. घटना घडली तेव्हा रात्रीचे 8च वाजले होते. त्याला अशा अवस्थेत कोणी बघितलं असतं तर सगळं उघड होण्याची शक्यता होती. मग सनीनं सोन्याची थैली उचलली, अभिषेकला दुकानातच पडू दिलं, शटर बाहेरून लावून घेतलं आणि तो पुन्हा अभिषेकच्या घरात गेला. तिथं जाऊन आधी सनीनं एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं. नंतर त्याच पाण्यानं आणि डिटर्जंट पावडरनं घरात पसरलेलं रक्त धुवून काढलं. नंतर तो पुन्हा एकदा दुकानात गेला आणि फरशीवर सांडलेलं अभिषेकचं रक्त धुवून टाकलं. मृतदेहांच्या जखमांमधून पुन्हा रक्त येऊ नये यासाठी त्यावर टॉयलेट क्लीनर टाकण्यात आलं. सगळी साफसफाई झाल्यावर सनी पुन्हा एकदा घरात गेला आणि त्यानं बाथरूममध्ये शांतपणे आंघोळ केली. कोणीतरी आपल्याला बघेल या भीतीनं सनी घरातच थांबून राहिला. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत अभिषेकच्या घरातच राहिल्यानंतर सकाळी 5 वाजता सनीनं अभिषेकच्या कपाटातले नवे कपडे घातले, त्यावर अभिषेकचाच बूट घातला आणि सोन्यानं भरलेली 1.5 कोटींची थैली घेऊन तो घराबाहेर पडला. बाहेर आल्यावर त्यानं खिशातून सिगरेट काढून ओढली. मग तो पुन्हा घरात शिरला. अभिषेकचे बूट काढून ठेवले, रक्तानं भरलेली स्वतःची चप्पल धुवून काढली आणि तीच घालून तो पुन्हा घराबाहेर पडला. पुढं सनीनं शेजारीच असलेल्या त्याच्या कचोरीच्या दुकानात सोन्याची थैली लपवली आणि तो घरी निघून गेला. सनीनं दुसऱ्या दिवशी दिवसभर दुकान बंद ठेवलं, पण तो कुठेच पळून गेला नाही. 2 जूनला सनीनं दुकान उघडलं. समोशांचा मसाला तयार करण्यासाठी 15 किलो बटाटे उकळून ठेवले. दरम्यान दुपारच्या वेळेला वीरेंद्र यांच्या घरातली दुर्गंधी वाढल्यानं दुकानदारांनी पोलिसांना बोलावून घेतलं. एकाच घरातल्या 4 जणांची हत्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं वैश्य यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. त्या गर्दीत सनी सुद्धा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता. एका हातात सिगरेट धरून तो आजूबाजूच्या लोकांना काय झालं असं विचारू लागला. तपासादरम्यान भिंतीवर लिहिलेल्या बंटी बबलीने मारा या वाक्यावरून पोलिसांचा संशय सगळ्यात आधी वीरेंद्र वैश्य यांचा मोठा मुलगा अश्विनी वैश्य आणि त्याची बायको ऋतूवर होता. पण हे दोघं तुरुंगात असून बऱ्याच दिवसांपासून ते प्रयागराजला आलेच नव्हते हे पोलिसांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही चेक केले, ज्यात अभिषेक आणि सनीनं केलेलं सगळं कृत्य दिसून आलं. हे फुटेज बघताना परिसरातले बाकी दुकानदारही तिथे होते. त्यांनी अभिषेक सोबतचा व्यक्ती सनी असल्याचं सांगितलं. पोलिसांचं एक पथक सनीला शोधायला गेलं, पण सनी अभिषेकच्या घराबाहेरच्या गर्दीतच सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सनीनं पोलिसांसमोर स्वतःहून गुन्हा कबूल केला. त्याने अभिषेकची आई, वडील आणि बहिणीच्या हत्येचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. पण जेव्हा पोलिसांनी त्याला अभिषेकची हत्या का केली असं विचारलं तेव्हा त्यानं सोनं अर्ध वाटून घेण्याचा शब्द मोडला. शेवटी जो त्याच्या घरच्यांचा झाला नाही तो माझा काय होणार असं उत्तर सनीनं पोलिसांना दिलं. हे कोल्ड ब्लडेड कन्फेशन ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला. सनीनं चोरी केलेल्या सोन्याची थैली दुकानातून ताब्यात घेण्यात आली आहे. त्याच संध्याकाळी न्यायालयानं सनीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत. पण या प्रकरणात प्रॉपर्टीच्या लालसेनं स्वतःच्या आई, वडील आणि बहिणीची अभिषेकनं हत्या केली. पण या गुन्ह्यात त्याची साथ देणाऱ्या पार्टनरनंच वाटण्यांवरून अभिषेकची हत्या केल्यानं या सगळ्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशभर होते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.